नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. काय पांडुरंग घांगरेकर स्मृती चषक राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न. दत्त अवधूत एंटरटेनमेंट, स्वररंग पेण आणि दर्पण व्हिजन एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने काय पांडुरंग घांगरेकर स्मृती चषक राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे शानदार आयोजन कौशिकी हॉल, दत्तनगर, पेण, बोरगाव रोड येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक निकिता घाग, द्वितीय क्रमांक मनाली करुणा संजय इंगळे, तृतीय क्रमांक चेतन पाटील, उत्तेजनार्थ केतन सुभाष गवळी, तसेच छोटा गट प्रथम क्रमांक दुर्वा सुशांत झावरे, द्वितीय क्रमांक तपस्या भानुदास पाटील, तृतीय क्रमांक आराध्य समीर पाटील, उत्तेजनार्थ स्मंद मंदार कोठेकर यांनी बक्षीस पटकावले. तसेच परीक्षक पसंतीमध्ये विशेष बक्षीस मोठा गट प्रकाश पाटील व श्रुती नाईक व छोटा गट विशेष बक्षीस अर्णव शिंदे व विहान नाईक यांनी बक्षिसे पटकावली. या एकपात्री स्पर्धेचे परीक्षण अभिनेते जयवंत भालेकर, दिग्दर्शक व अभिनेता देवेंद्र सरदार, लेखिका दर्शन कुलकर्णी यांनी केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी म्हात्रे व हरेश पाटील यांनी केले. तर स्पर्धेचे उद्घाटन रंगकर्मी राजन पाचाळ, सुनील पाटील, गरजा रायगडचे संपादक तथा नगरसेवक संतोष मंदा, लक्ष्मण पाटील व परीक्षकांच्या हस्ते करण्यात आले. तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक दत्त अवधूत एंटरटेनमेंटचे निर्माता कौस्तुभ छाया विलास भिडे, शाल्मी भिडे, विलास भिडे, छाया भिडे, हर्षदा भिडे, स्वररंगाचे उपाध्यक्ष आणि साज मराठीचे निर्माता सुनील पाटील, दिव्या घाडगे, कार्याध्यक्ष स्वप्नील साने, अजित साळवी, किरण देव, सुहास तेरवाडकर, सानिया पाटील, स्वरा पाटील, अदिती पाटील, पूजा शहासने, सायली पोद्दार, उपासना जुईकर, अथर्व फाटक, विजय फाटक, आकाश मोकल, निलेश पाटील, अश्विन पाटील, अभिषेक देव, रोहित महाले, सलमान शेख, धनंजय शर्मा, निरंजन रोडेकर, प्रसाद म्हात्रे आदींनी विशेष मेहनत घेतली. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी पेण, रोहा, अलिबाग, डोंबिवली, धुळे, पुणे, मुंबई अशा ठिकाणावरून स्पर्धकांनी भाग घेतला होता. हा स्टेज, दत्त अवधूत एंटरटेनमेंट हे सगळं माझंच आहे, मी घरचाच आहे. कारण समोर जी व्यक्ती आहे कौस्तुभ भिडे ही एका कलेसाठी झपाटलेली व्यक्ती आहे. कारण काय, एकांकिका स्पर्धा असो, एकपात्री अभिनय स्पर्धा असो, गायन स्पर्धा असो, डान्स स्पर्धा असो, मला कलेसाठीच करायचंय हे एवढं ठरवलेला हा व्यक्ती आहे आणि तो त्यासाठी करतो म्हणजे करतो. आणि तो जेव्हा जेव्हा मला बोलवतो की तुला यायचंय, तेव्हा तेव्हा मी इथे येतो आणि मी येत राहणार आहे आणि येणार आहे. आता तुम्हाला कलाकारांसाठी थोडं कौस्तुभ भिडेंनी हा जो प्लॅटफॉर्म तुम्हाला उभा करून दिलेला आहे ना, तो तुमच्यातली कला सादर करण्यासाठीच दिलाय. कारण त्याचं एक स्वप्न आहे, मी मला वाटतं मागच्या वेळेस पण म्हटलं होतं की त्याला मुंबईची इंडस्ट्री पेण मध्ये आणायची आहे आणि तो 100% नाही 1,00,000% आणणार याची खात्री आहे. खूप खूप शुभेच्छा. आम्ही ज्यावेळेस म्हणजे लहानपणी शिबिर म्हणा किंवा सुधा करमरकरांच्या एका कार्यक्रमाला आम्ही उपस्थित दाखवली होती, तेव्हा त्यांनी एक शब्द दिला होता आम्हाला, सलग एका श्वासात बोलायचा की कलाकाराच्या अंतःकरणाच्या उत्तुंग लहरीच्या भावनांच्या खळबळाटाने प्रसरण पावणारी जीवनाची सूक्ष्म विशेषित उद्भूत व्हायला कोणत्याही कलाकाराला परक्याच्या बोजड भाषेची मुसलवार भलावणी करावी लागत नाही. बरं, याचा अर्थ जरी कळला नसला तरी हे शब्द जे आहेत त्याच्यामध्ये आपले उच्चार स्पष्ट असतात. श, ट, ढ, न, न, न. म्हणजे आम्ही जे शिकलो ते तुम्ही देखील शिकाल अशी अपेक्षा बाळगतो. आणि रंगमंचावर येताना बिंदास त्या वावर करा स्टेजचा आणि जे कॅरेक्टर तुम्ही अभ्यास केला ज्या कॅरेक्टरचा ते खूप छानपैकी करा
आणि आम्ही सगळे मित्र आहोत तुमचे, असं मित्र आपल्या समोर बसलेत अशा भावनेने तुम्ही प्रेझेंट करा. टेन्शन घेऊ नका, घाबरू नका. माझ्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.